कारबग जे या ठिकाणी आणलं होतं। बाई तुम्ही या बाई है, आप जरा बताओ कैसे आप लेके गए थे उनको? बच्चे को भूख लगा था, दवाई खाना लेके गया, उसको गर्म दूध करके पिलाया है। कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा है। मैं भी एक माँ हूँ, बच्चे ज़्यादा तुम्हाला किती वाजता मिळाला अर्बग? आम्हाला अर्धा तास झाला। डायरेक्ट लहान बाळ रडत होता यांना अर्बग इथे मिळाला सकाळी 6 वाजता 6:30 वाजता। एक अतिशय चांगल्या घराण्यातलं कुठलं तरी असावं, म्हणजे उच्चभ्रू लोक आहेत, कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठी याच्यामध्ये लिहून ठेवली की मला हे परवडणार नाही हिला सांभाळणं, म्हणून तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुठेतरी मी घेऊन जाईन, परत नेईन, तिला कुठेतरी नीट सांभाळा। त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी ठेवल्या तर यांचं मोठं अभिनंदन आहे। या लोकांचा खरा आपण सत्कार करायला पाहिजे। या बाई या रेणुबाई आणि ह्यांनी हे मोठं काम केलं आहे की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं आणि त्या बाळाला आता दूध पाजलेलं आहे। ही खूप महत्त्वाची समाजाची गोष्ट आहे की पोलिसांना न घाबरता असं कृत्य करणं ही सर्वात अत्यंत आवश्यक आहे। एवढं त्यांनी ठेवून गेले याचा अर्थ ते शाणे सगळं खाणं मग अति शाणे खरगट ठेवून गेले खाणं पिणं सर्व ठेवून गेलेली आहे। हॅलो इंग्लिशमध्ये लिहून गेलेली आहे की मी आज पनवेलमधल्या तक्का परिसरामध्ये जो रेल्वे स्टेशनला रस्ता जातो त्या ठिकाणी एक नवजात बालिकेचा अर्भक कुणीतरी सोडून दिलेला आहे। अतिशय उच्चभ्रू वस्तीतली असणाऱ्या या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं, कारण ज्या पद्धतीने ते अर्भक इथं ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थितीत ठेवलं होतं। त्या हिनी अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी किती टास्क हां ओके जाऊ पण लोकांना होत नाहीत का काय असेल म्हणजे